जर तुम्ही तिथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कृषी प्रदर्शनासाठी आलेली ही सगळी मंडळी होती आणि इथून फक्त अजितदादा होते, ते बारामतीचे असल्यामुळे. त्यामुळे आमच्यापैकी इतरांना कोणाला तिथे जाण्याचा प्रश्नच नव्हता ना. आणि अचानक अशी काहीतरी तिकडे मिटिंग होणार हे कोणाला माहिती होतं. आणि मग असं काही घालायचं असेल तर तिकडचे जशी 7-8-10 माणसं तसे इकडचे 2-4-5 माणसं बसून एकत्रित येत्या काय तो निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि मग आपण बोलायला पाहिजे. असं काही असो, परंतु मला असं वाटतं की आता हा विषय जो आहे, आता उपमुख्यमंत्रीपदी जे आहेत सुनेत्राताई बसलेले आहे, राज्य एक राज्याचे जे काही प्रमुख जे राज्यकर्ते त्यापैकी त्या एक आहेत. आता त्या इतरांशी चर्चा करून काय निर्णय घेतील ना. एवढं ताबडतोब सगळं म्हणजे बोलण्याचं काही कारण आहे असं काय मला काय वाटत नाही. फक्त मर्जरच होणार होता ना, का आणखीन काहीतरी करणार होते, काय होणार. तर मर्जर आहे तर काय असेल, मर्जर काय करायचं. आणि ते दोन्ही बाजूने जर संमती झाली. आणि एक लक्षात घ्या की आम्ही सगळे जे आहेत BJPमध्ये आहोत, BJP प्रणित सरकारमध्ये आहोत, त्यामुळे NDAमध्ये सुद्धा आहोत. आता याचं काय करायचं मग. काही वेळेला वर्तमानपत्रातून की NDAचा आमचा संबंध नाही, आम्ही MNDमध्ये जाणार नाही वगैरे वगैरे. मग आम्ही सरकारमध्ये बाहेर पडायचं असं काय ठरलं होतं का. उलटसुलट अशा प्रकारचे मला असं वाटतं की बातम्या येऊ नये, चर्चा येऊ नये. शांततेनं जे आहे शांत राहावं, काही दिवस जाऊ द्यावेत आणि मग जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा करावी. आणि ही चर्चा करत असताना साहजिकच आहे, ज्या सरकारमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये आम्ही काम करू त्यांनासुद्धा विश्वासात घ्यावंच लागेल, हे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले. साहेब, अजितदादा होते तोपर्यंत शरद पवार पक्षामधनं कोणी विलिनीकरणासंदर्भात बोलत नव्हतं. त्यांच्या निधनानंतर जवळपास सर्वच नेते विलिनीकरण होणार काही दिवसामध्ये अशी चर्चा सुरू झाली. अगदी 14 तारखेची वेळ सुद्धा काढलेली होती. 14 तारखेला अधिकृत घोषणा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य येत आहे. मला काही कल्पना नाही. प्रत्येकजण आपल्या मताने काही काही बोलतो काय. अर्थात मी तर फार पूर्वीच म्हणालो होतो, जर ठाकरे एकत्र येऊ शकतात तर पवार का एकत्र येऊ शकत. पण काय अटी शर्ती, कुठली परिस्थिती, काय परिस्थिती, तिकडे ठाकरे यांना काही बंधनं नाहीत. इथे थोडंसं जे आहे हे BJP आणि शिंदेबरोबर जात असताना त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकावंच लागेल ना आम्हाला. जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुमित्रा पवारच अध्यक्ष असतील असं अमोल मिटकर यांनी स्पष्ट सांगितले की त्याच अध्यक्ष होतील. काय हरकत नाही. म्हणजे आमचं काय उद्या सगळी जे आहेत असं आहे ना की त्याचीसुद्धा एक मोठंच ऑपरेंटिव्ह म्हणजे एक ठरलं फॉर्मॅलिटी आहे. सर्व प्रांताचे जे प्रांताध्यक्ष आहेत देशातील आणि महाराष्ट्रातील एकत्र येऊन त्याचा निर्णय तो घेऊ. लोकांचं ते मत असेल तसंही होईल. जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की विलिनीकरणाचा जो मुद्दा होता तो अजितदादांनी त्याच्यासाठीचा पुढाकार घेतलेला होता, मात्र आता मला काही बोलायचं नाही, शेवटचं बोलणं माझ्यासोबत झालं होतं असं जितेंद्र आव्हाड दावा करताय. ठीक आहे, आता प्रत्येकजण दावा करतो आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी मांडतायत. आता मी तर त्या काय ऐकलेल्या नाहीत ना. अजितदादाने आम्हाला काय सांगितलं. अजितदादाने आम्हाला कृषी प्रदर्शन आणि ते जे आहे ते 27 तारखेला कदाचित किंवा 26 तारखेला आम्ही तिकडे बसलो असताना देवगिरीवर चर्चा झालेली मला ते आठवते. 26 की असं झालेलं आहे. आणि ती सगळी मंडळी आली होती आणि मी होतो आणि म्हणाले की एकत्र आम्हाला घड्याळावर आपण बघतोय छगन भुजबळ हे नाशिकमधून थेट माध्यमांशी संवाद साधत होते. एकत्र येताना काही गोष्टी निश्चित करणं गरजेचं असल्याचं यावेळेला छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. जी बैठक झाली होती, ज्या बैठकीचा व्हिडिओ पवारांच्या राष्ट्रवादीनं रिलीज केलाय तो कृषी प्रदर्शनाच्या आदल्या दिवशीच्या बैठकीचा आहे. कृषी प्रदर्शनासाठी सगळे एकत्र नेते जमले होते. विलिनीकरणाबाबत नाही अशा प्रकारचं ही
वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेला हाच तो जो व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओवरून ते बोलत होते. ठाकरे एकत्र आले, पवार कुटुंबही एकत्र येऊ शकतात, हे आज आपण याआधीही बोललेलो आहे. मात्र एकत्र येताना काही गोष्टी निश्चित करणं गरजेचं असल्याचं यावेळेला विलिनीकरणासंदर्भात छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे